10 तृतीयपंथीयांना कृष्णा अडेलकर नावाचा व्यक्ती त्रास देत असल्याचा आरोप करत ॲसिड आणि फिनेल पिण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडलेला आहे आणि हे सगळे तृतीयपंथी सध्या राजावाडी रुग्णालयात उपचार घेत आहेत आणि त्यातले 2 तृतीयपंथी गंभीर असून कृष्णा अडेलकर आमच्याकडे पैसे मागत असतो, आमचा मानसिक आणि शारीरिक छळ करतो। याआधी सुद्धा कृष्णा अडेलकरवर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि तो 2 महिने तुरुंगात होता। आता सुटल्यानंतर तो सूड उगवतोय असा आरोप किन्नरमा संघटनेच्या अध्यक्षा सलमा खान यांनी केलेला आहे आणि याच संदर्भात आमच्या लोकशाही मराठीच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी त्यांच्यासोबत संवाद साधलाय। पाहूया। काही ट्रान्सजेंडर जे आहेत, तृतीयपंथी जे आहेत, त्यांनी विष आणि फिनेल प्यायल्याची घटना जी आहे ती घाटकोपरमध्ये घडलेली आहे। आता आपण आहोत राजावाडी रुग्णालयाच्या बाहेर आणि आपल्याबरोबर काही किन्नर संस्थांचे जे पदाधिकारी आहेत ते उपस्थित आहेत। सलमाजी, मी तुमच्याकडे येईल। नेमकं काय प्रकरण आहे? किती जणांनी सध्या फिनेल आणि ॲसिड प्यायलेले? नमस्कार, मी सर्वात प्रथम तो लोकशाही चॅनलचे धन्यवाद करते आणि माझं नाव डॉक्टर सलमा खान आहे। मी किन्नरमा हे ट्रस्टची संचालिका आहे, लोक अदालतची पॅनलिस्ट आहे आणि महाराष्ट्र वेलफेअर बोर्डची उपाध्यक्ष मेंबर आहे। आणि आमचे 10 किन्नरांनी काल ॲसिड पिऊन आणि फिनेल पिऊन सुसाईड करायची प्रयत्न केले आणि ते खूप सिरियस होते, पण मुंबई पोलिसांच्या मदतीने ते लवकरात लवकर तिथून रुग्णालयात आणले गेले आणि त्यांच्यावर उपचार चालू आहे। 2 जण खूप सिरियस आहेत आणि हे सगळं झालेलं आहे। कृष्णा अडेलकर म्हणून एक माणूस आहे, आरोपी आहे तो, त्याच्यावर पहिलाच FIR वगैरे दाखल आहे आणि तो जामिनीवर सुटून आमच्या संस्थेची बदनामी करत आहे आणि माझी बदनामी करत आहे, माझ्या समाजाची बदनामी करत आहे। म्हणून पोलिसांनी कठोर कारवाई त्याच्यावर केली पाहिजे आणि तो आमच्याकडे पैसे मागत असतो सतत। पैसे न दिल्याने मग तो आम्हाला खोट्या केसमध्ये अडकवायची धमकी देत असतो आणि तो आमच्यावर लैंगिक, शारीरिक, आर्थिक अत्याचार करत असतो आणि तो आम्हाला बदनाम करायचे प्रयत्न करत असतो नेहमी। कोण आहे हा कृष्णा अडेलकर? काय त्याचा काम, धंदा, व्यवसाय काय आहे? तुम्ही आरोप करता, काय माहिती, काय, कुठे राहतो, काय त्या संदर्भात सांगा। तो घाटकोपरला राहतो आणि त्याचे लोकांकडून पैसे घाबरवून घेत असतो, त्याचे हीच कामं आहेत आणि तो एक मोठा आतंकवादी आहे तो आणि तो लोकांमध्ये आतंक पसरवतोय। महाराष्ट्राची छबी मलिन करण्यासाठी तो लोकांमध्ये दहशत करत आहे। त्याच्या दहशताला बली पडून 10 किन्नरांनी आपले प्राण गमावण्याचे प्रयत्न केलेले आहेत। नेमकं काय करायचा तो या किन्नरांना? कशा पद्धतीने त्रास द्यायचा? काय नेमकं अशी कोणती एक्झॅक्टली घटना घडली की यामुळे आता सध्या किन्नर हॉस्पिटलला ऍडमिट आहे? आमच्या एका किन्नरवर त्यांनी आहे ना शारीरिक आणि लैंगिक अत्याचार केला होता, आर्थिक अत्याचार केला होता। पैसे मागतो तो किन्नरांकडे, पैसे न दिल्याने मग त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यासारखं किंवा मीडियामध्ये त्यांच्याबद्दल काहीतरी खोटं खरं बोलण्यासाठी तो लोकांना घाबरवतो। आम्हाला न्याय पाहिजे ताई, आम्हाला न्याय पाहिजे। आमची महाराष्ट्राच्या आमची तुमच्याकडे एकच विनंती, आम्हाला न्याय पाहिजे आणि आम्हाला अशा दहशतवादाकडून त्याच्याकडून आम्हाला सुटका पाहिजे। त्याच्या अत्याचाराला आम्ही बली पडण्याने आम्ही महाराष्ट्रात जन्मलो, लहानचे मोठे झालेले आहोत, अशी बदनामी आम्ही सहन करून घेणार नाही। याआधी देखील त्यांनी अशाच पद्धतीचे प्रयत्न केल्याचं तुम्ही सांगताय। तो काय होता, काय FIR नेमका त्याच्यावर होता, कशासाठी तो तुरुंगात होता? तो आमच्या किन्नरांकडे जसे सिग्नलवर ते मागायला जातात, कुठे मागायला जातात, बधाई मागायला जातात, त्यांच्याकडे जातो आणि त्यांचे फेक ID बनवायला बोलतो तो लोकांचे आणि तो फेक ID वगैरे बनवण्याची कामं करतो आणि जर त्याला पैसे नाही दिले किंवा त्याच्या बाबतीत नाही आपण गोष्टीत आलो का मग तो लोकांवर आहे ना खोटे गुन्हे दाखल करणं किंवा लैंगिक अत्याचार, आर्थिक, मानसिक, शारीरिक त्रास देतो। या व्यतिरिक्त तुम्हाला काय तुमच्या मागण्या आहेत? कशा पद्धतीने तुम्ही मागणी करतायत? पोलिसांनी SIT गठीत करावी, त्याचा तपास करावा, त्याला आत करावा आणि त्याच्यावर किती गुन्हे आहेत हे सगळं समोर आणावं आणि आमच्या जे किन्नरांनी सुसाईड करायचे प्रयत्न केले किंवा जर ते त्यांना कमी जास्त झालं किंवा मला कमी जास्त झालं तर त्याचा जबाबदार कृष्णा अडेलकरच असेल। तो खूप आम्हाला त्रास देत आहे। आमच्या समाज मागे कोणी आहे का? कोणत्या पक्षाचा तो कार्यकर्ता आहे का किंवा त्याच्या मागे कोणी बॅकअपला आहे का? काय नेमकी त्याची माहिती? ते तर आता तुम्ही लोक आणि पोलीस सांगतील आम्हाला का त्याच्या मागे कोण आहे म्हणून। हे पोलिसांनी तपास केला पाहिजे, हा पोलिसांचा तपासाचा विषय आहे आणि पोलिसांनी गंभीरतेने तपास करावा आणि मला मुंबई पोलिसांवर विश्वास आहे का ते कठोरतेने ह्याच्यावर पाऊल उचलतील म्हणून, आम्हाला न्याय देतील म्हणून। आपण बघतोय की राजावाडी रुग्णालयात ह्यांचे जवळपास 10 किन्नर ऍडमिट आहेत, सिरियस आहेत, गंभीर आहेत। त्यांनी काल दिवाळीच्याच आपण बघतोय की दिवाळी ऐन दिवाळीमध्ये त्यांनी ॲसिड आणि
फिनेल प्यायल्याने त्या गंभीर झालेल्या आहेत. त्यामुळे आता नेमकं याच्यावर कारवाई होणार का आणि आम्हाला न्याय हवा अशी मागणी किन्नर करताना पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनीतसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.